Hello students, in last lecture we have seen the development of HDTV. Then in today's lecture we are going to see the details of the HDTV. आता HDTV stands for what? High definition television. त्याचे दोन टाईप्स आहेत बघा रिसिव्हरचे, दॅट इज मॅक मल्टिप्लेक्स्ड अॅनालॉग कॉम्पोनंट टी व्ही आणि ADTV दॅट इज ॲडव्हान्स्ड डिजिटल टेलिव्हिजन. देन आता HDTVचे काय काय फीचर्स आहेत ते आपण बघूया. HDTV काय यूज करते? प्रोग्रेसिव्ह स्कॅनिंग मेथड यूज करते इन्स्टेड ऑफ इंटरलेस स्कॅनिंग. आता आपण बघितले प्रोग्रेसिव्ह स्कॅनिंग पण इंटरलेस स्कॅनिंग. प्रोग्रेसिव्हमध्ये कसं असतं सिक्वेन्शियली लाईन स्कॅन होतात, दॅट इज 1 2 3 4 अप टू 625 आणि इंटरलेसमध्ये 2 फील्ड्समध्ये डिवाइड असते. मग HDTVमध्ये कुठलं स्कॅनिंग यूज केलं जातं? दॅट इज प्रोग्रेसिव्ह स्कॅनिंग यूज्ड इन अ HDTV. आता आस्पेक्ट रेशो बघा जनरली किती असतो? 4:3, पण HDTVमध्ये तो किती आहे? 16:9. आणि द साऊंड सिस्टीम आपण जनरली कुठली यूज करतो आहे? स्टेरिओफोनिक साऊंड सिस्टीम किंवा मोनोफोनिक साऊंड सिस्टीम आपण यूज करतो आहे. पण HDTVमध्ये DTS 5.1 साऊंड सिस्टीम इज यूज्ड. आणि डिस्प्ले जो असतो आहे तो युजली कशाचा असतो आहे? LCD, LED, OLED, प्लाझ्मा असे डिस्प्लेज HDTVमध्ये यूज केले जातात. आणि जो काही कॅमेरा असणार आहे तो पण कसा असणार आहे? HD कॅमेरा असणार आहे. हाय डेफिनेशन कॅमेरा यूज केलेला असणार आहे फॉर द HDTV. देन नेक्स्ट बघा नीड ऑफ कॉम्पोनंट कोडिंग इन DTV. कॉम्पोनंट कोडिंग का रिक्वायर्ड आहे इन हाय डेफिनेशन टेलिव्हिजन? दॅट इज डायरेक्ट ब्रॉडकास्ट सिस्टीममध्ये आपण जर AM/VSB मॉड्युलेशन टेक्निक यूज केलं तर कसं असते तिथे AM/VSBमध्ये हाय पॉवर रिक्वायर्ड असते, म्हणून आपण डायरेक्ट ब्रॉडकास्ट सिस्टीममध्ये AM/VSB यूज करू शकत नाही. देन फॉर डायरेक्ट ब्रॉडकास्ट सिस्टीम इफ FM इज यूज्ड देन नॉईज इन्क्रीजेस ॲज फ्रिक्वेन्सी इज इन्क्रीजिंग. म्हणजे जर आपण AM/VSB तर वापरू शकत नाही कारण पॉवर जास्त लागते. जर आपण FM यूज केलो जसं फ्रिक्वेन्सी वाढत जाईल तसं नॉईज पण काय होत जातो आहे? वाढत जातो आहे. मग ल्युमिनन्स सिग्नलसाठी तो काही प्रॉब्लेम नसतो आहे कारण ल्युमिनन्स सिग्नल कसे असतात? ॲट लोअर फ्रिक्वेन्सीलाच असतात, त्यामुळं ते हाय SNR असतो आहे त्याचा. पण जर आपण क्रॉमिनन्स सिग्नलला गेलो तर ते कशात असतात? ॲट द हायर फ्रिक्वेन्सी एंडला ते असतात क्रॉमिनन्स सिग्नल. आणि त्यामुळं काय असते आपला तिकडे SNR कसं असतो? व्हेरी पुअर असतो इन केस ऑफ क्रॉमिनन्स सिग्नल, म्हणून आपण FMसुद्धा यूज करू शकत नाही. मग दस फ्रिक्वेन्सी मल्टिप्लेक्स्ड ल्युमिनन्स अँड क्रॉमिनन्स सिग्नल्स आर नॉट सुटेबल फॉर DBS ट्रान्समिशन. म्हणजे फ्रिक्वेन्सी मल्टिप्लेक्सिंग करून काय चालत नाही इन केस ऑफ डायरेक्ट ब्रॉडकास्ट सिस्टीम. Then thus in order to overcome above problem component coding is used in a DTV. म्हणजे हे जे प्रॉब्लेम आपण फेस करतोय AM/VSBला पॉवर जास्त, FMला नॉईज येतोय क्रॉमिनन्स सिग्नलमध्ये, मग हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते ओव्हरकम करण्यासाठी कॉम्पोनंट कोडिंग यूज केलं जातं इन केस ऑफ DTV. देन आता HDTVमध्ये प्रोग्रेसिव्ह स्कॅनिंग आणि आपण बघितलंयच इंटरलेस स्कॅनिंग आणि प्रोग्रेसिव्ह. आता इथं बघा इंटरलेस स्कॅनिंगमध्ये एक लाईनमधल्या स्किप झालेल्या आहेत, जसं प्रोग्रेसिव्हमध्ये आहे का नाही? कम्प्लीट पिक्चर तिथं आपलं काय झालेलं आहे? स्कॅन झालेलं आहे. डिफरन्स लक्षात घ्या इंटरलेस आणि प्रोग्रेसिव्ह स्कॅनिंगमधला. देन नेक्स्ट बघा ॲडव्हान्टेजेस ऑफ प्रोग्रेसिव्ह स्कॅनिंग. इंटरलेस स्कॅनिंगमध्ये काय होते? हाफ फील्ड जी असते तेवढी स्कॅन होते प्रत्येक स्कॅनला, मग राहिलेलं हाफ असते ते नेक्स्ट स्कॅनला होतं आहे. त्यामुळं काय होतं आहे? दोन लाईनमधला इंटरलाईन ब्लर काय होतं आहे? ऑकर होतं आहे. प्रोग्रेसिव्ह स्कॅन डिस्प्ले इज ऑल द स्कॅनिंग लाईन्स. म्हणजे प्रोग्रेसिव्ह स्कॅनिंगमध्ये कसं असतं? एका स्कॅनमध्ये सगळ्या लाईन्स काय होतात? स्कॅन होतात. आणि सो काय होतं? इंटरलाईन ब्लर काय होतं आहे? रेड्यूस होतो आहे ॲज कम्पेअर टू इंटरलेस स्कॅनिंग. आणि प्रोग्रेसिव्ह स्कॅनिंग ऑफर्स दी सेन्स ऑफ क्लॅरिटी, प्युरिटी अँड रिॲलिटी अँड दस होम व्हिडिओ लुक्स लाईक अ रिअल मूवी. म्हणजे प्रोग्रेसिव्ह स्कॅनिंगमध्ये काय आपल्याला काय ऑफर करते? ते क्लॅरिटी, प्युरिटी आणि रिॲलिटी. आणि जो काही फ्लिकर असणार आहे तो रिड्यूस होणार आहे इन केस ऑफ प्रोग्रेसिव्ह स्कॅनिंग. त्यामुळं म्हणजे जे काय आपण ऑफर करायला लागलं ना आपल्याला क्लॅरिटी, प्युरिटी अँड रिॲलिटी आणि इंटरलाईन ब्लरसुद्धा रिमूव्ह करायला लागलं, त्यामुळं प्रोग्रेसिव्ह स्कॅनिंग
इन केस ऑफ एच डी टी व्ही काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे फ्लिकर. तर आस्पेक्ट रेशो बघा एच डी टी व्हीमध्ये. आता जर तुम्ही जनरल टी व्ही घेतला तर त्याचा किती असतो आस्पेक्ट रेशो 4:3 असतो आहे. पण एच डी टी व्हीचंच घेतला तर तुम्ही ते किती आहे बघा 16:9 आस्पेक्ट रेशो आहे. म्हणजे जर स्टँडर्ड टेलिव्हिजनमध्ये बघितलं तर किती असतो तुमचा आस्पेक्ट रेशो 4:3, म्हणजे नियरली तो स्क्वेअरच असतो आहे. आणि म्हणजे ह्युमन आयची प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगितलेली बघा, आठवते काय, आपलं ह्युमन आय जो आहे तो मोर इन्फॉर्मेशन कॅप्चर करतो इन अ हॉरिझॉन्टल प्लेन दॅन इन अ वर्टिकल प्लेन. आणि म्हणूनच इन हाय डेफिनेशन टेलिव्हिजन द आस्पेक्ट रेशो इज सेट टू 16:9. म्हणूनच आपली स्क्रीन काय दिसते आपल्याला, मूवी थिएटरमध्ये जशी असते ना जास्त म्हणजे रुंदीला जास्त असते, विड्थ जास्त असते दॅन द हाईट. आणि बिकॉज ऑफ द हायर आस्पेक्ट रेशो मोर इन्फॉर्मेशन इज प्रेझेंट ऑन अ स्क्रीन. आता व्ह्यूविंग डिस्टन्स बघा एच डी टी व्हीमध्ये कसं असते. डिस्टन्स तर जे आहे जे स्क्रीनपासूनचं आणि स्टँडर्ड म्हणजे आपण जिथं बसणार आहे ते डिस्टन्स किती असलं पाहिजे. मी सांगितलं तर 3 to 8 टाइम्स किंवा 3 to 7 टाइम्स असते. मग एक्झॅक्टली किती असते ते बघा. इन केस ऑफ हाय डेफिनेशन टेलिव्हिजन तुम्ही स्क्रीनपासून 3 टाइम्स डिस्टन्सवर बसलं तरी तुम्हाला प्रॉपर तुमची स्क्रीन सगळी विजिबल होते, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळी इन्फॉर्मेशन कॅप्चर होते. पण इन केस ऑफ नॉर्मल टेलिव्हिजन तुम्हाला काय करायला लागतं आहे, 7 टाइम्स ऑफ द स्क्रीन हाईट एवढ्या डिस्टन्सवर तुम्हाला बसायला लागते टू कॅप्चर द इन्फॉर्मेशन करेक्टली. लक्षात येतं आहे. देन आज आपण काय काय बघितलं बघा. फर्स्ट काय होतं, 2 टाईप्स होते रिसिव्हरचे एच डी टी व्हीमध्ये, मॅक आणि ए डी टी व्ही. देन फीचर्स काय काय आहेत एच डी टी व्हीचे, म्हणजे प्रोग्रेसिव्ह स्कॅनिंग यूज करतो म्हणजे इन्स्टेड ऑफ इंटरलेस स्कॅनिंग. आस्पेक्ट रेशो 16:9 आहे. आणि साऊंड सिस्टीम DTS 5.1 यूज करतो आहे. डिस्प्ले LED, LCD, OLED, प्लाझ्मा असे डिस्प्लेज यूज करतो आहे. आणि जो काही कॅमेरा असणार आहे तो सुद्धा कसा आहे, HD कॅमेरा आहे. देन नेक्स्ट काय आहे, आपण AM VSB मॉड्युलेशन यूज करू शकत नाही इन केस ऑफ डायरेक्ट ब्रॉडकास्ट सिस्टीम, कारण त्याच्यामध्ये पॉवर रिक्वायर्ड जास्त असते. जर FM यूज केलो तर कसं आहे, लुमिनस सिग्नलला काही प्रॉब्लेम येत नाही कारण ते लो फ्रिक्वेन्सीलाच असतात. पण जसं हायर फ्रिक्वेन्सीला आपण जातो आहे तसं नॉईज वाढत जातो आहे आणि क्रॉमिनस सिग्नल ॲट द हायर फ्रिक्वेन्सी एंडलाच असतात, त्यामुळे FM यूज करू शकत नाही. म्हणूनच हे दोन्ही प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी आपण कॉम्पोनंट कोडिंग यूज करतो इन केस ऑफ DTV. तर प्रोग्रेसिव्ह आणि इंटरलेस स्कॅनिंगमधले डिफरन्स बघा. आपण एच डी टी व्हीमध्ये प्रोग्रेसिव्ह वापरतो आहे, प्रत्येक लाईन आणि लाईन स्कॅन झाली आहे, पण इथं एक लाईन नंतर दुसरी लाईन स्किप होऊन थर्ड लाईन स्कॅन होते. मग त्यामुळं काय होतं, इंटरलाईन ब्लर ऑकर होतो आहे इन केस ऑफ एच डी टी व्ही. आणि ते आपल्याला नको आहे. मग आपल्याला रिअल मूवी बघायला लागलो असं फील यायला पाहिजे, क्लॅरिटी प्युरिटी ऑफर करायला पाहिजे आपल्या सिस्टीमनी. मग हे सगळं कशामुळं पॉसिबल आहे, बिकॉज ऑफ द प्रोग्रेसिव्ह स्कॅनिंग. देन आस्पेक्ट रेशो बघितलं तर जनरली आपला नॉर्मल टेलिव्हिजनचा 4:3 असतो आहे, म्हणजे तो जवळजवळ स्क्वेअर टाईपच असतो आहे. बट इन केस ऑफ एच डी टी व्ही तो किती असतो आहे, 16:9, म्हणजे विड्थ जास्त असते दॅन द हाईट. त्यामुळे आपल्याला जे आपण सिनेमा थिएटरमध्ये बघून मूवी बघतो आहे तसा फील येतो इन केस ऑफ एच डी टी व्ही. कारण ह्युमन आय आपला काय आहे, मोर कॅपेबल टू कॅप्चर दी डिटेल्स इन अ हॉरिझॉन्टल प्लेन दॅन इन अ वर्टिकल प्लेन. आणि व्ह्यूविंग डिस्टन्स जे आहे ते एच डी टी व्हीमध्ये 3 टाइम्स द स्क्रीन हाईट आणि इकडे किती असणार आहे, 7 टाइम्स द स्क्रीन हाईट. लक्षात आलं एच डी टी व्ही. देन आता आपण आज इथे थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये रिमेनिंग पार्ट ह्या चॅप्टरमधला बघूया. थँक्यू.